तर आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 7। तर इथे या ठिकाणी डिजिटल स्किल्स फॉर डेली लाईफवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर यामध्ये जे व्हिडिओ दिलेले आहेत ते व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे दोन्ही पण। त्यानंतर गुगल मीटचे सुद्धा आपल्याला हा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न इथे विचारलेले आहेत। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा नॉलेज चेकचे 10 प्रश्न आपल्याला विचारलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते फोटो स्कॅनचे चिन्ह आहे म्हणत आहे? तर ऑप्शन नंबर 3 वर आहे। त्यानंतर फोटो स्कॅन ॲपमध्ये पुढीलपैकी कोणता फोटो कॅप्चर करण्यासाठी वापरला जातो म्हणत आहे? तर फोटो कॅप्चर करण्यासाठी बघा ऑप्शन सी हे त्याचं उत्तर असणार आहे। तर ऑप्शन सी वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। फोटो स्कॅन ॲपमध्ये हायलाईट केलेले चिन्ह काय सूचित करते म्हणत आहे? तर पहिले पाहून घ्या आणि त्यानंतर त्याचं उत्तर बघा। याचं उत्तर फोटो कॅप्चर केला गेला आहे व स्कॅनसाठी तयार आहे, हा त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर गुगल मीटमध्ये प्रेझेंट नाऊ या पर्यायासाठी पुढीलपैकी कोणता टॅब वापरला जाते म्हणत आहे? तर कोणत्या प्रकारचा टॅब वापरला जाते? तर बघा हावाला टॅब वापरला जाते ऑप्शन नंबर 3 मध्ये। त्यानंतर सबमिट करा। गुगल मीटिंगमध्ये कॅमेरा पटकन बंद करण्यासाठी कीबोर्डचा कुठला शॉर्टकट तुम्ही वापरणार म्हणत आहे? तर कोणता कीबोर्डचा शॉर्टकट आपण वापरला पाहिजे? तर याचं उत्तर Ctrl+E आहे। गुगल मीटमध्ये सहभागी होणाऱ्या मेंबर्सकरिता ईमेल आयडीची यादी पुरविणारे फीचर आयडेंटिफाय करा म्हणत आहे। तर याचं उत्तर नवीन मीटिंग तुम्ही कुठे शेड्यूल करू शकता म्हणत आहे? तर कुठे शेड्यूल करू शकतो आपण? तर गुगल कॅलेंडरमध्ये करू शकतो। त्यानंतर एज्युकेशन सेटिंगमध्ये ट्रान्सलेटेड कॅप्चर फीचर उपयोगी कसे पडू शकते म्हणत आहे? तर कशा प्रकारे पडणार आहेत? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। गुगल मीटमधील ट्रान्सलेटेड कॅप्शन फीचर काय असते म्हणत आहे? तर काय असते बघा? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। एकाच वेळी 500 लोकांची मीटिंग घडवून आणण्यास तुम्हाला मदत करणारा प्लॅटफॉर्म निवडा म्हणत आहे। तर कोणता प्लॅटफॉर्म आहे तो? तर गुगल मीट हा प्लॅटफॉर्म आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा ज्या खाली जो व्हिडिओ दिलेला आहे ऑरेंज कलरमध्ये तो सोडवायचा आहे, म्हणजे त्याला पूर्ण पाहायचा आहे। तो पाहिल्यानंतर या ठिकाणी सुद्धा व्हिडिओ आहे, हे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला नॉलेज चेकचे पुन्हा प्रश्न विचारलेले आहे आणि त्यानंतर इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहे। तर पहिला क्वेश्चन्स बघा, गुगल सहाय्यक सक्रिय करण्यासाठी काय आज्ञा आहे म्हणत आहे? तर त्यासाठी बघा आपल्याला ओके गुगल म्हणावं लागेल। त्यानंतर आपण गुगल सहाय्यक उघडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या टॅब करू शकता म्हणत आहे? तर कशावर टॅप करावं लागेल आपल्याला? तर याचं उत्तर ऑप्शन सी आहे या ठिकाणी। ऑप्शन सी वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। झूम मीटिंगमध्ये आभासी म्हणजे व्हर्च्युअल बॅकग्राऊंड वापरण्याचा हेतू काय असतो म्हणत आहे? तर कोणता आहे बघा? तर याचं उत्तर मॅककॅफे आहे। एका झूम मीटिंगमध्ये आपल्या मैत्रिणीला तिची बॅकग्राऊंड दिसू द्यायची नाही, असे करण्यासाठी ती पुढीलपैकी कोणते पर्याय वापरू शकेल म्हणत आहे? तर त्यासाठी बघा आपल्याला व्हर्च्युअल बॅकग्राऊंड निवडणे आवश्यक आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर बघा हा व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचा आहे। व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पुन्हा नॉलेज चेक विचारलेला इथे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, आपल्याला ट्रू कॉलरमध्ये एक नंबर ब्लॉक करायचा आहे, कोणते पर्याय वापरून आपण ते ब्लॉक करू शकतो म्हणत आहे? तर कोणता ऑप्शन वापरायचा आहे बघा? तर याच्यातनी बघा आपण ऑप्शन सी मधून सुद्धा करू शकतो आणि ऑप्शन डी मधून सुद्धा करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन सी आणि डी असणार आहे। त्यानंतर सेव्ह करा। ट्रू कॉलरच्या बाबतीत खालीलपैकी कोणते खरे नाही म्हणत आहे? तर खालीलपैकी कोणतं उदाहरण आपलं खरं नाही आहे? तर याचं उत्तर बघा ऑप्शन 2 आहे। हे एक ऑनलाईन ॲड्रेस बुक आहे। आपल्याला अज्ञात क्रमांकाचा कॉल आला, आपल्याला कॉलरबद्दल जाणून घेऊ इच्छित आहात, पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला ते करून देते म्हणत आहे? तर कोणता पर्याय आपल्याला ते करून देणार आहे? तर याचं उत्तर ऑप्शन ए आहे। त्यानंतर सबमिट करा। आपल्याला ट्राय कॉलरमध्ये एक नंबर ब्लॉक करायचा आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय वापरून ते आपण ब्लॉक करू शकतो म्हणत आहे? तर कोणता पर्याय वापरून आपण ब्लॉक करू शकतो? तर बघा या ठिकाणी ब्लॉकचं ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन नंबर सी।
त्यानंतर ट्रू कॉलर म्हणजे काय म्हणतात, तर ट्रू कॉलर म्हणजे काय असते बघा, तर याचं उत्तर ऑनलाईन फोनबुक आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपले नॉलेज चेकचे क्वेश्चन झालेले आहे. आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि शेवटचं बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आपल्याला, तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन्स बघा, इंटरनेट वापरण्याचा सर्वात अधिक प्रचलित मार्ग कोणता आहे म्हणतात, तर कोणता आहे बघा, तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्यालाच आपण ISP सुद्धा म्हटले जाते. तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यावसायिक वेब पेज तयार करायचे आहे. डॅश या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेब पेज तयार करू शकता म्हणत आहे, तर याचं उत्तर जावास्क्रिप्ट आहे. पुढीलपैकी कोणते एक वेब ब्राउझरचे उदाहरण आहे म्हणत आहे, तर खालीलपैकी आपल्याला गुगल क्रोम हे वेब ब्राउझरचं उदाहरण आहे. त्यानंतर सबमिट करा. येस आय एमवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 7 कंप्लीट सोडवायचं आहे.